नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण बघणार आहोत आणि काय आहे प्रकरणाचं नाव आहे मसावी आणि लसावी. प्रकरण 9 बघणार आहोत. तर बघा मुलांनो, याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे आणि ह्या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत तर मुलांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपण विभाज्य, विभाजता, लसावी आणि मसावी याचा आपण ह्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. तर लसावी म्हणजे काय आहे ते मुलांनो, लघुत्तम साधारण विभाजक आणि मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. तर ह्या पाठामध्ये आपण काय करणार आहोत मुलांनो, आपण विभाजक आणि विभाज्य, मसावी, लसावी या संकल्पनाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर बघूया मुलांनो, आता आपण स्पष्टीकरण बघूया. तर बघा, स्पष्टीकरणामध्ये बघा मुलांनो, आपण जरा आठवून बघूया. तर याच्यामध्ये काय आपल्याला काय आठवायचं आहे मुलांनो, की विभाज्य आणि विभाजक हे काय असते हे आपल्याला आठवायचं आहे. आपण थोडंसं ते रिवाइज करूया मुलांनो. तर बघा, जसं आता एखादं आपण उदाहरण घेऊया मुलांनो. समजा आपण 36 घेतलं आणि 36 भागीला समजा 9 घेतलं मुलांनो. तर आपण इथे 36 ला 9 ने भागूया. तर बघा, इथे 36 लिहिलेलं आहे आणि इथे 9 ने आपल्याला भागायचं आहे. तर बघा, 9च्या फाड्यामध्ये 36 येतं का मुलांनो? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36 म्हणजे इथे 9 4 36 आलेला आहे. मग आपण वजाबाकी करूया. 6 मधून 6 गेल्यावर इथे 0 राहणार आहे मुलांनो. 3 मधून 3 गेल्यावर 0 राहणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे मुलांनो, की आपण म्हणू शकतो की 36 ला 9 ने निशेष भाग गेला, कारण बाकी 0 उरलेला आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहित आहे, जसं 36 आहे त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, त्याला आपण भाज्य म्हणतो. आणि इथे जो 9 आहे याला आपण 9 ला आपण काय म्हणतो मुलांनो, भाजक. 9 ला आपण इथे भाजक म्हणतो. आणि जो 4 हे जे आलेला आहे याला आपण काय म्हणतो, 4 काय आहे मुलांनो, भागाकार. 4 हे भागाकार आहे मुलांनो. आणि 0 0 हे काय आहे, बाकी आहे. म्हणजे बघा, आपल्याला विभाजक आणि विभाज्य ही संकल्पना जरा आठवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघितलेलं आहे. उदाहरणाद्वारे मुलांना आपल्याला कोणती पण संकल्पना आहे ती चांगल्याने समजते. तर बघा, आपण 36 ला 9 ने भागले असता पूर्णपणे निशेष असा भाग गेलेला आहे आणि उत्तर आपलं काय आलेलं आहे, 4 आलेलं आहे. आणि इथे बाकी 0 उरलेली आहे. तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की 36 ही संख्या 9 ने काय आहे, विभाज्य आहे, आपण असं म्हणू शकतो. किंवा 9 ही संख्या 36 ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. समजा अजून आपण एक उदाहरण घेतलं. आता समजा आपण घेतलं 73 भागीला समजा 3 घेतलं मुलांनो. तर बघा, 73 ला आपण 3 ने भागूया. तर इथे 73 काय आहे, भाज्य आहे. 3 काय आहे, भाजक आहे. उत्तर जे येणार आहे ते भागाकार राहणार आहे. तर बघूया याच्यामध्ये आपण भाग दिल्यावर काय मिळणार आहे उत्तर. तर आपण एक हे उदाहरण घेतलं आणि आता हे दुसरं उदाहरण बघूया. तर 73 ला 3 ने भागले असता बघा, 3च्या फाड्यामध्ये 73 येतं का? बघा, आता ही संख्या बघूया. 3 दुने 6. कारण बघा, समजा 3 तिरी केलं असतं तर 7 पेक्षा मोठी संख्या झाली असती. म्हणून 7 मधून 6 गेलं, 1 राहिलं आणि हा 3 खाली आला. बघा, आता 7च्या फाड्यामध्ये 13 येते का? 7 1 6 सॉरी 3च्या फाड्यामध्ये 13 येते का आपल्याला बघायचं आहे. तर बघा, 3चा फाडा म्हणूया. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 करूया, कारण 3 5 15 होते. बघा, इथे बाकी 1 उरलेली आहे. म्हणजेच आपण बघू शकतो 73 ला 3 ने निशेष भाग गेलेला नाही आहे. पूर्णपणे भाग गेलेला आहे का मुलांनो? नाही गेलेला आहे. आणि इथे बाकी आपल्याला 0 उरलेली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की जी 73 ही संख्या आहे ही 3 ने विभाज्य नाही. म्हणजेच भाग पूर्णपणे जायला हवा. तर बघूया मुलांनो, आता आपण उदाहरणाद्वारे अजून आपल्याला स्पष्ट होईल. बघा, इथे उदाहरण दिलेलं आहे. 36 भागीला 4 हा भागाकार करूया. तर बघा, 36 भागीला 4 आपण भागलं तर काय उत्तर आलं बघा. 36 ला इथे
भाज्य म्हटलेलं आहे. 4 काय आहे मुलांनो? भाजक आहे. 4च्या फळ्यामध्ये 4 9 36 आणि बाकी इथे 0 आलेली आहे. बाकी काय आली मुलांनो? इथे 0 आलेली आहे. तर मग आपण म्हणू शकतो की येथे 36 ला 4 ने भागल्यावर बाकी किती उरलेली आहे मुलांनो? 36 ला 4 ने भागल्यावर बाकी 0 आलेली आहे. म्हणून आपण 4 ला 36 चा विभाजक म्हणतो. 4 ला आपण काय म्हणू शकतो? 36 चा विभाजक आहे किंवा 36 ही संख्या 4 ने विभाज्य आहे, आपण असं म्हणू शकतो. तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की विभाजक काय आहे आणि विभाज्य काय आहे. आता अजून आपण मुलांनो अजून एक उदाहरण बघूया, अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. बघा मुलांनो, आता एक दुसरं उदाहरण आहे इथे 73 भागीला 9. तर बघा मुलांनो, 73 भागीला 9 हा आपल्याला भागाकार करून बघायचा आहे. तर इथे बघा मुलांनो, आपण 73 जे आहे ते काय आहे? भाज्य आहे आणि 9 हा भाजक आहे. तर बघा मुलांना 9च्या फळ्यामध्ये 73 येतं का? तर बघा 9चा फळा आपण 8 दा म्हटलं तर 9 8 72. किती येते मुलांनो? 72 येते. आणि 72 मग 3 मधून 2 गेल्यावर 1 वाचणार आहे, 7 मधून 7 गेल्यावर 0. म्हणजे बघा मुलांनो, 73 ला समजा आपण 9 ने भागले असता बाकी ही 1 आलेली आहे, म्हणजे निशेष भाग गेलेला नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? 73 ला 9 ने भागल्यावर बाकी 0 आली नाही. बाकी 0 आली का? बाकी 0 आली नाही. म्हणून येथे 9 हा जो 9 आहे हा 73 चा भाजक आहे पण विभाजक नाही मुलांनो. म्हणून आपण म्हणू शकतो 9 हा 73 चा भाजक आहे परंतु विभाजक नाही, कारण त्या फाड्यामध्ये ती संख्या येतच नाही आणि बाकी 0 पण नाही आलं. म्हणून आपण असंही म्हणू शकतो 73 ही संख्या 9 ने विभाज्य नाही. आणि नक्कीच मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल, म्हणजे भाज्य आणि विभाजकासाठी आपण दिलेल्या संख्येला कसा भाग जायला पाहिजे मुलांनो? निशेष असा पूर्णपणे असा भाग जायला पाहिजे, तेव्हाच आपण म्हणू शकतो दिलेली संख्या ज्या संख्येने भागतो त्या संख्येला विभाज्य आहे किंवा विभाजक आहे. तर बघा मुलांनो, आता आपण एक उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये बघा आपल्याला इथे म्हटलेलं आहे 56 आणि 72 या संख्येचे आपल्याला विभाजक लिहायचे आहेत आणि विभाजक लिहून झाल्यावर त्याची आपल्याला सामायिक विभाजकांची यादी करायची आहे, म्हणजे कॉमन पॉइंट्सची आपल्याला इथे यादी करायची आहे. तर बघा मुलांनो, इथे बघा आपण काय केलं आहे, 56 चे विभाजक घेतलेले आहेत. तर बघा 56 चे विभाजक काय आहे? तर विभाजक लिहिणे म्हणजे त्या पट्टीमध्ये ती संख्या आली पाहिजे, त्या संख्येला त्या संख्येने भाग जायला पाहिजे. आता 56 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते ते आपण बघूया. बघा 56 ला 1 नी भाग जातो आणि 56 ला 2 नी बघितलं तर 2 नी पण भाग जातो. बघा 2 दुने 4, 5 मधून 4 गेल्यावर 1, इथे 6, म्हणजे 2 8 16. म्हणजे आपण 28 दुने किती होते मुलांना? 28 दुने 56 होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की 56 ला 2 ने पण भाग जातो, 3 ने भाग जात नाही म्हणून इथे आपण 3 लिहिलेलं नाही. 56 ला 7 ने पण भाग जातो. बघा आपण 7 8 केलं तर 7 8 56 येते आणि 8 7 पण 56च येते मुलांनो. म्हणजे ह्या ज्या संख्येला 56 ला 7 नेही भाग जातो आणि 8 नेही भाग जातो, म्हणून आपण 7 आणि 8 लिहिलेला आहे. 3 ने भाग जात नाही आणि 5 ने पण भाग जात नाही. बघा आपण देऊन बघूया. 56 ला समजा 5 ने भागले असता बाकी किती उरेल? बघा 5 1 5, 5 मधून 5 गेले मुलांनो 0, अगदी बरोबर. मग इथे 6 येणार आहे आणि 5च्या फाड्यामध्ये 6 येते का? 5 1 5, म्हणजे इथे बाकी किती उरलेली आहे? बाकी 1 उरलेला आहे. म्हणजे 56 ला 5 ने भाग जात नाही म्हणून आपण इथे लिहिलेलं नाहीये. म्हणजे 56 ला 1 ने भाग जातो, 2 ने, 7 ने, 8 ने आणि 28 ने जातो, कारण 28 दुने 56 होते आणि 1 ने भाग जातो 56 1 56. म्हणून आपण 56 चे विभाजक काय लिहिलेले आहे मुलांनो? आणि समजलं असेल की विभाजक आपण कसे लिहितो. त्याच्यानंतर आता 72 चे विभाजक कसं लिहितो आणि याच्या आधी आपण शिकलेलो या मुलांनो. तर बघूया आपण आता 72 चे विभाजक बघूया मुलांनो. तर 72 च्या विभाजकामध्ये बघा 72 1 72,
म्हणून इथे 1 लिहिलेला आहे मुलांनो. आता बघूया 72 ला 2 ने पण भाग जातो, 3 नेही भाग जातो, 4 नेही जातो, पण 5 ने भाग जात नाही. बघा 72 ला समजा 5 ने भागलं असता, 5 1 5, 7 मधून 5 गेले, 2 राहिले आणि इथे 2, 5 20 येईल मुलांनो. म्हणजे इथे बाकी 2 उरेल. म्हणून बघा इथे 5 आपण लिहिलेलं नाही आहे, इथे 4च्या नंतर डायरेक्ट 6 लिहिलेला आहे. म्हणजेच 72 ला 5 ने भाग जात नाही, 7 ने पण भाग जात नाही, निशेष असा भाग जात नाही, 8 ने जातो, 9 ने जातो आणि 72 ला बघा कोणत्या संख्येने नाही जात, 5 ने भाग जात नाही, 7 ने पण भाग जात नाही मुलांनो, आणि 72 ला 10 ने सुद्धा भाग जात नाही, 11 ने पण भाग जात नाही. मग डायरेक्ट 12 आहे. 12 नंतर बघा 18 ने भाग नाही जात, 13 ने नाही जात, 14 ने नाही जात, 15 ने नाही जात, 16 ने नाही जात आणि 17 ने पण जात नाही, डायरेक्ट 18 ने जातो. आणि 18 नंतर डायरेक्ट मग मुलांनो 24 ने भाग जातो, मग 36 आणि मग 72 ने भाग जातो. म्हणजेच बघा आपण इथे जे घेतलेलं आहे 72 चे जे विभाजक आहेत ते कोणते आहेत मुलांनो, 72 चे विभाजक आहेत 1 2 3 4 6 8 9 12 18 24 36 आणि 72, कारण 72 1 72. तर बघा आपण ह्या दोन्ही संख्यांचे विभाजक लिहिलेले आहेत. आता विभाजकानंतर काय म्हणत आहे मुलांना, आपल्याला सामायिक विभाजकांची यादी करूया. तर बघा सामायिक विभाजकांची यादी म्हणजे दोन्ही संख्यांच्या मध्ये ते कॉमन पॉइंट पाहिजे, सामायिक पॉइंट पाहिजे. तर बघा इथे 1 आहे, इथे 2 आहे, 2 आहे. त्याच्यानंतर बघा कोणती संख्या तुम्हाला दिसत आहे, 7 इथे नाहीये, 8 आहे, 28 नाहीये मुलांना आणि 56 सुद्धा नाही आहे. म्हणू शकतो की 56 चे आणि 72 चे सामायिक पॉइंट कोणते आलेले आहेत, 1 2 आणि 8 हे असे सामायिक पॉइंट आहेत. तर बघूया मुलांना आता 56 आणि 72, तर यांचे कॉमन पॉइंट आपण काढले होते मुलांना, 1 1 2 2 आणि 8 8 असे 3 हे याचे सामायिक विभाजक निघाले होते मुलांना. आता आपण समोर बघूया मुलांनो, अजून एक उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट होईल. आता बघा 21 आणि 24 या संख्यांचे सामायिक विभाजक लिहूया. तर बघा यांच्या सामायिक विभाजक लिहूया. बघा 21 चे विभाजक काढूया आणि 24 चे पण आपण विभाजक काढूया. म्हणजे 21 ला ह्या कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते त्याचे विभाजक झाले ते लिहायचे मुलांनो, आणि 24 ला कोणत्या संख्येने भाग जाते ते लिहायचे आहेत. जसं मागील उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं मुलांनो, जे मागचं उदाहरण होतं याचे आपण सामायिक विभाजक काय लिहिले होते मुलांनो, इथे 1 1 2 2 8 8 तीनच असे सामाजिक विभाजक आहेत. म्हणून आपण लिहूया सामायिक. सामायिक सामायिक म्हणजे सारखे, सामायिक विभाजक. सामायिक विभाजक कशाचे, 65 आणि 56 5 6 56 आणि 72 चे काय होते मुलांनो, 1 2 आणि 8. तर याचे सामायिक विभाजक काय निघाले ते मुलांनो, हे 3 होते, 1 2 आणि 8. आता अजून दुसरं उदाहरण बघूया मुलांनो, म्हणजे अजून स्पष्ट होईल आपण सामायिक विभाजक कसं काढतो. तर बघा इथे उदाहरण घेतलेलं आहे 21 आणि 24 च. तर बघा 21 च्या आधी आपण सामायिक विभाजक लिहूया आणि त्याच्यानंतर मुलांनो 24 चे सामायिक विभाजक लिहूया. आणि आपल्याला माहित आहे मुलांनो, जेव्हा सामाजिक विभाजक आपल्याला लिहायचं आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं, 21 ला कोणत्या संख्येने भाग जाते ते बघूया. तर बघा 21 ला 1 ने तर जातोच, 21 एका 21 बरोबर मुलांनो. मग 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग जातो, 7 3 21 आणि 3 7 21. त्याच्यानंतर 4 5 6 ने भाग जात नाही, 7 ने भाग जातो, त्याच्यानंतर 21 एका 21 डायरेक्ट याच्यानीच भाग जातो मुलांनो. तसं 24 चे विभाजक करायच्या वेळेस बघा 1 ने तर जातो, 24 एका 24. मग त्याच्यानंतर 2 ने जातो, 12 दुने 24, 3 ने पण जातो, 8 तेरे 24. पुन्हा बघा 4 ने पण जातो,
6 24 म्हणून बघा 8नी 6नी 12नी आणि डायरेक्ट 24 एक 24. म्हणजे आपण दोघांचे काय लिहिले मुलांना इथे विभाजक लिहिलं. आता आपल्याला काय करायचे आहे सामायिक विभाजक. तर बघा मुलांना सामायिक विभाजक काढायचं आहे. तर आपण सामायिक विभाजक बघूया मुलांना कसं काढतात. सामायिक विभाजकामध्ये आपण घेऊया बघा इथे कॉमन काय आहे बघा 1 1 त्याच्यानंतर 3 3 कारण इथे 2 नाही आहे इथे 2 आहे. मग त्याच्यानंतर बघा 7 आहे का नाही आणि 21 ही नाही. म्हणजे याचे सामायिक विभाजक किती आले मुलांनो. सामायिक विभाजक कशाचे 21 आणि 24 चे सामायिक विभाजक 1 आणि 3 आहे. समजलं मुलांनो. म्हणजे सामायिक विभाजक म्हणजे ते दोन्ही फाड्यामध्ये दोन्हीच्या विभाजकतेमध्ये ती संख्या असायला हवी. यालाच आपण सामायिक विभाजक म्हणतो. म्हणजेच मुलांनो नक्कीच तुम्हाला आता समजलं असेल की विभाज्य म्हणजे काय विभाजक म्हणजे काय आठवलं असेल आणि सामायिक विभाजक काय आहे ते सुद्धा तुम्हाला आता समजलं असेल. बघूया इथे सामायिक विभाजक 1 आणि 3 आहेत. आता आपण जाणून घेऊया मुलांनो. आता आपल्याला मेन आता आपण टॉपिक जो शिकायचा आहे तो बघा. आता आपण शिकणार आहोत मसावी. आपण काय शिकणार आहोत मुलांनो. आता आपण मसावी शिकणार आहोत. महत्तम सामायिक विभाजक त्याला महत्तम सामायिक विभाजक आहे. तर सामायिक विभाजकाला आपण काय म्हणतो साधारण विभाजक सुद्धा म्हणतो आणि शॉर्ट मध्येच त्याला मसावी म्हणतो. तर बघा मुलांना इथे उदाहरण एक दिलेलं आहे. उदाहरणामध्ये काय आहे बघूया आपण वाचूया. मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची म्हणजे बघा काय केलं मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या. अशा 2 प्रकारच्या काय आणल्या मुलांनो कागदी पट्ट्या आणल्या आहेत. प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीने समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येईल. बघा प्रश्नामध्ये काय आहे प्रश्न बघूया की मावशीने एक 12 मीटर लांबीची एक रिबीन आणली आहे आणि दुसरी जो आहे 12 मीटर लांबीची कागदी पट्टी आणली आणि एक 18 मीटर लांबीची कागदी पट्टी आणली आहे. तर याची आपल्याला काय करायचे आहेत मुलांनो जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे आपल्याला करता येईल ते करायचं आहे. तर आपण काय करूया आधी इथे 12 आणि 18 चे आपण विभाजक काढूया. तर बघा मुलांना इथे 12 आणि 18 चे आपण विभाजक काढूया. तर बघा मुलांनो 12 चे विभाजक काय येईल मुलांनो म्हणजे त्या संख्येला 12 ने भाग जायला हवा. 12 एक 12 तर आहे 2 ने पण भाग जातो 3 ने पण जातो 4 ने जातो कारण साइन 2 12 3 12 5 ने भाग जात नाही 6 ने भाग जातो 7 ने नाही 8च्या भाड्याने भाग जातो का मुलांनो नाही 9 ने 9 1 9 9 2 18 9 3 27 9 ने सुद्धा भाग जात नाही. मग कशाने भाग जाईल 10 ने भाग जातो का मुलांनो नाही 11 ने नाही आणि डायरेक्ट इथे 12 येणार आहे 12 ने भाग जातो. तसंच इथे 18 ला 18 1 18 2 ने भाग जातो 2 9 18 3 सख 18 म्हणजे 3 ने पण भाग जातो 4 ने भाग जात नाही. मग 6 ने भाग जातो मुलांना साइन 3 18 5च्या फाड्यातही 18 येत नाही म्हणजे आपण 5 ने पण नाही. मग आपण येऊया 7 वर 7च्या फाड्यामध्ये पण 18 येत नाही. म्हणजे आपण हे काय करतो विभाजक आपल्याला जेव्हा लिहायचे आहे मुलांनो लक्षात घ्या तर आपण काय करतो त्या संख्येने त्याला भाग जायला पाहिजे. म्हणजेच आपण काय करतो त्याच्या पटीने संख्या लिहितो. म्हणजे 12च्या फाड्यामध्ये येणाऱ्या संख्या आपण म्हणजे कोणत्या फाड्यामध्ये 12 येतो ती आपण संख्या लिहितो. तसंच बघा 18 कोणत्या फाड्यात येते त्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर बघा आता 6 साइन 3 18 आलेला आहे 7 ने 18 ला भाग जात नाही. मग 8 ने जातो का मुलांनो नाही. आता आपण 9 बघूया मुलांनो. तर 9 ला बघा 9 दुने 18 म्हणजे 9 ने भाग जातो. त्याच्यानंतर 10 ने जात नाही 11 ने नाही 12 ने नाही 13 ने नाही 14 ने सुद्धा भाग जात नाही. डायरेक्ट मग 18
एक 18 म्हणजे 18 ने भाग जातो. म्हणजे आपण इथे 12 आणि 18चे विभाजक कसे काढले इथपर्यंत तुम्हाला पद्धत समजली आहे मुलांनो. मग आता आपण काय काढायचं, याचं सामायिक विभाजक काढायचं. आता सामायिक विभाजक काढताना आपण जे कॉमन पॉइंट्स आहेत ते घ्यायचे. म्हणजे बघा याचे जे आपण मग असं लिहूया की 12 व 18 चे सामायिक विभाजक कोणते आहेत, 1, 2, 3 आणि 6. म्हणजे उत्तर काय येईल यांचं मुलांनो, एवढे याचे आहे. म्हणजे आपण याचा गुणाकार करूया. तर बघूया यांची पद्धत मुलांनो. बघा, तर प्रश्न अजून एकदा बघूया की मावशीने 12 आणि 18 मीटर लांबीचे वेगळे तुकडे आणले होते, तर आपण जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील. तर आपण बघा 12चे विभाजक लिहिलेले आहे, त्याच्यानंतर आपण 18चे विभाजक लिहूया. मग काय करूया मुलांनो, दोघांचे आता सामायिक विभाजक काढूया. बघा 18 आणि यांचे सामायिक विभाजक काढूया. तर बघा यांचे सामायिक विभाजक आपण काढलं आहे. याचे सामायिक विभाजक काय आहेत मुलांनो, 1, 1, 2, 2, 3, 3, 6, 6. म्हणजे आपण काय लिहूया, आपण असं लिहू शकतो 18 आणि 12 यांच्या सामायिक विभाजक कोणता आहे, 1, 2, 3 आणि 6. तर बघा आपण मसावी काढत आहोत, तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागते, ह्या ज्या दिलेल्या 4 संख्या आहे यापैकी जो सर्वात मोठा संख्या आहे ती त्याची मसावी होईल. तर बघा ह्या 4 ज्या कॉमन आपण सामायिक विभाजक काढलेले आहे त्याच्यातून सर्वात मोठा विभाजक कोणता आहे मुलांना, बघा 6 आहे. म्हणजेच आपण म्हणूया की 12 व 18 यांचा सामायिक विभाजक 6 आहे. म्हणजेच आपण याचा जो मसावी आहे तो काय आहे, 6 आहे. आणि आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त किती तुकडे होतील मुलांनो, जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येईल, तर आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त आपण 6 मीटर लांबीचे तुकडे आपल्याला करता येईल. तर मुलांना समजलं आहे की मसावी म्हणजे काय होते, महत्तम सामायिक विभाजक. कोणत्याही संख्येचा मसावी काढायचा आहे तर आपण काय केलं, सर्वात आधी त्यांचे विभाजक काढायचे. विभाजकामधून मग आपण कॉमन पॉइंट्स घ्यायचे. कॉमन मधूनही बघा आता दोन्ही संख्यामध्ये कॉमन पाहिजे, पण जो सगळ्यात मोठा विभाजक आहे तो पाहायचा. बघा दोन्हीमध्ये सगळ्यात मोठा 6 विभाजक आहे, जो इथे पण आहे आणि ह्याही संख्येत आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, जास्तीत जास्त 6 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. म्हणजेच आपण म्हणू शकतो 12 आणि 18 याचा जो मसावी आहे तो किती आहे मुलांनो, 12 व 18 याचा जो मसावी आहे तो किती आला आहे, 6 हा मसावी आहे. बघा अजून एक दुसरं उदाहरण बघूया. उदाहरणात बघा, तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 250 किलोग्राम आहेत तांदूळ. आणि बघा तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 250 किलोग्राम व इंद्रायणी जातीचे 125 किलोग्राम बियाणे आहेत. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायचे आहेत. बियाणे किती आहेत मुलांनो, 250 किलोग्रामच्या बासमती आणि इंद्रायणीच्या 125 किलोग्रामच्या बियाणे आहेत आणि त्याच्या जास्तीत जास्त सारख्या वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल आणि प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील. म्हणजे बघा जास्तीत जास्त काढायचं आहे, महत्तम म्हणजे जास्त, म्हणजे इथे पण आपल्याला मसावी काढावं लागेल. तर बघा मुलांनो, बासमती तांदूळ 250 किलोग्राम आणि इंद्रायणी तांदूळ 125 किलोग्राम. तर बघा आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन्ही संख्यांचे विभाजक काढावे लागतील. 250 चे पण विभाजक आणि 125 चे पण आपल्याला विभाजक काढावे लागणार आहे. विभाजक काढल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला जो सामायिक विभाजक काढायचा आहे, पण जो सगळ्यात मोठा आहे तो काढायचा आहे, म्हणजेच मसावी काढायचा आहे. आणि जे उत्तर येईल मुलांनो तितकेच जास्तीत जास्त तांदळाच्या पिशव्या होतील आणि
तितक्याच जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या होतील, हे उत्तर राहणार आहे. तर बघूया मुलांनो आता याची रीत. बघा इथे बासमती तांदूळ किती आहे मुलांनो, 250 आहे आणि इंद्रायणी तांदूळ किती आहे, 125 आहे. मग आपण काय केलेलं आहे मुलांनो, इथे 250 किलोग्राम बासमती तांदळाची आणि 125 किलोग्राम इंद्रायणी तांदळाची आपल्याला आता इथे काय करूया मुलांनो, विभाजक काढूया. बघा पिशवीतील तांदळांचे किलोग्राम मधील वजन 250 आणि 125 चे विभाजक असले पाहिजेत, बरोबर आहे. यांचे विभाजक काढायचे आहे. तसेच पिशवीत जास्तीत जास्त वजनाचे तांदूळ आणि भरायचे पण आहेत, म्हणजेच आपल्याला यांचा मसावी काढावा लागेल, जसं मी सांगितलं आहे तसं. तर बघूया आता आपण 250 चे विभाजक काढूया. आपल्याला विभाजक काढता येतात मुलांनो आणि 125 चे सुद्धा आपण विभाजक काढूया. बघा इथे 250 चे विभाजक हे कसे काढले आहेत मुलांनो, 1 2 5 5 10 25 असे आपण हे विभाजक काढलेले आहेत. तर बघा विभाजक काढलेले आहे इथे 250 चे. तर कसं त्याला 250 एक 250 म्हणजे एक तर कॉमन राहीलच. त्याच्यानंतर 250 ला 2 ने पण भाग जातो आणि 5 ने भाग जातो, त्याच्यानंतर 25 ने भाग जातो, 50 125 50 म्हणजे असं ही ह्या जे विभाजकीच्या संख्या आहे प्रत्येक संख्यामध्ये आपल्याला 200 200 टाकत जाऊया, तर ह्या संख्या वाढत जाणार आहे. जसं बघा 5 2 मध्ये 5, मग 10 25 50 125 250 आलेला आहे मुलांनो. 250 मध्ये पुन्हा 250 टाकूया तर 500 होईल. तसंच 125 चे विभाजक काढले आहे मुलांनो. बघा 125 एक 125 म्हणून 1 आलेला आहे आणि मग 5 आहे मुलांना, तर 125 ला 5 ने भाग जातो, 25 5 125 होते आणि 25 ने सुद्धा भाग जातो आणि 125 एक 125. तर बघा हे दोनही संख्यांचे आपण विभाजक लिहिलेले आहे, 250 चे आणि 125 चे. आता इथून आपण सामायिक विभाजक काढूया मुलांनो. बघा सामायिक विभाजक कोणते आहे, 1 1 5 5 25 25 आणि 125 आणि 125 असे सामायिक विभाजक काढले आहेत. मग आता याच्यातून आपल्याला सगळ्यात मोठा पॉइंट घ्यावा लागेल, सगळ्यात मोठा विभाजक घ्यावा लागेल, कारण आपल्याला काय करायचे आहे, त्याच्यात जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या काढायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला ह्या दोघांचा मसावी काढायचा आहे. तर इथे सगळ्यात मोठी संख्या किती आहे मुलांना, 125 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल याचा मसावी 125. तर बघूया मुलांनो. बघा याचं सामायिक विभाजक काढलेलं आहे. सामायिक विभाजक नंतर ह्या दोन्ही संख्यामध्ये 125 हा मोठा विभाजक आहे, म्हणजेच मसावी किती येईल मुलांनो, 125 आहे. म्हणून प्रत्येक पिशवीत जास्तीत जास्त 125 किलोग्राम तांदूळ भरता येतील. तसेच बासमती तांदळाच्या किती, मग आपण 250 ला इथे मुलांनो 125 ने भागूया म्हणजे 2 आणि इंद्रायणी तांदळाच्या 125 भागीला 125 म्हणजे 1 अशा तांदळाच्या पिशव्या तयार होतील. म्हणजे बघा आपल्याला 2 इथे प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर प्रत्येक पिशवीचे वजन किती राहील. प्रश्न काय विचारला आहे, प्रत्येक पिशवीचे वजन किती राहील ते विचारलेलं आहे आणि प्रत्येक जातीच्या म्हणजे बासमतीची किती बॅग तयार होईल आणि इंद्रायणीची किती बॅग होईल तयार ते बघायचं होतं. म्हणून बघा दोन्ही संख्या आपण यांचा पहिले विभाजक काढला, विभाजकानंतर मसावी काढला. मसावी किती आला मुलांना, 125 आला, कारण दोन्ही संख्यांमध्ये 125 हा मोठा आहे आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक काढलेला आहे. आणि मग आता म्हणून आपण म्हणू शकतो प्रत्येक पिशवीच्या जास्तीत जास्त 125 किलोग्रामच्या तांदूळ भरता येईल. पण आपल्याला दुसराही प्रश्न विचारला, प्रत्येक जातीच्या तांदळाचे पिशव्या विचारले आहे, म्हणून आपण इथे बघा जे बासमती होतं त्याचं 250 होतं, तर 250 भागीला आपण 125 केलं, आपलं उत्तर इथे 2 आलं आहे मुलांनो. आणि इंद्रायणी जातीच्या ज्या 125 होत्या त्याला सुद्धा 125 ने भागलं तर आपलं 1 उत्तर आलेलं आहे. म्हणजे अशा तांदळाच्या पिशव्या तयार होतील. म्हणजे आपल्याला बासमतीच्या 2 आणि इंद्रायणीच्या 1 अशा पिशव्या तयार होतील. असं आपलं हे उत्तर आलेलं आहे मुलांनो.